महाराष्ट्र राज्य सेट परीक्षेमध्ये होणारा दुसरा पेपर क्रमांक 2 इकॉनॉमिक्सचा या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, दररोज आपल्या चॅनलवरती प्रश्नपत्रिकेचा सराव तुम्हाला या YouTube चॅनलवर तुम्हाला पाहता येणार आहे. आज पाहणार आपण इकॉनॉमिक्सचा पेपर, सेकंड पेपर ए सिरीजचा. ओके, तर हा पेपर असतो. हा पेपर जो आहे, जो मी तुम्हाला आज सोडून दाखवणार आहे, याच्यामध्ये हा पेपर आहे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीनं घेतलेला 2025 मधला जून महिन्यामध्ये झालेली जी परीक्षा आहे. कोणत्या महिन्यामध्ये? जून महिन्यामध्ये झालेली जी परीक्षा आहे, ते ह्या जून महिन्यामध्ये झालेला हा पेपर आहे, पेपर सेकंडचा इकॉनॉमिक्सचा. तर आता आपण या व्हिडिओमध्ये आपण हा पेपर आज सॉल्व्ह करणार. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी इकॉनॉमिक्सचे आहे त्यांच्यासाठी हा, ज्या विद्यार्थ्यांनी 2025 ची इकॉनॉमिक्सची जे सेट एक्झाम दिली आहे, ज्यांनी इकॉनॉमिक्सचा पेपर सोडलाय, त्यांना माहिती आहे हा पेपर आला होता मागच्या वर्षी. तर त्यामुळे आता या पेपर जो आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सोडवायचा आहे. बघा, 2 तासासाठी हा पेपर आहे. क्वेश्चन आहे 100, मार्क्स आहे 200. पर क्वेश्चन 2 मार्क्स आहे. किती मार्क्स आहे? 2. तर बघा, आता ही इंस्ट्रक्शन वाचून घ्यायची आहे. अशा प्रकारचा तुम्हाला गोल करावा लागतात. अशा प्रकारची प्रश्नपत्रिका ही सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी अंतर्गत जारी करण्यात येणाऱ्या सेट परीक्षेच्या सेकंड पेपर म्हणजेच इकॉनॉमिक्सची प्रश्नपत्रिका आहे. ओके, जे नवीन विद्यार्थी आहे त्यांनी बघून घ्या. अशा प्रकारची सेम टू सेम अशा प्रकारची प्रश्नपत्रिका असते. ओके, आता सुरुवात करूया आपण पहिल्या प्रश्नांपासून. हा पेपर असतो असा, लक्षात घ्या. अशा पद्धतीने प्रश्नपत्रिका असते. इकॉनॉमिक्स पेपर 2, अर्थशास्त्र प्रश्नपत्रिका 2. इथं 200 मार्क्स, 2 गुण प्रत्येक, 100 प्रश्न बहुपर्यायी असतात आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स असतात आणि 2 मार्क्स मिळून हे 200 मार्काची परीक्षा असते. सेकंड पेपर. पहिला पेपर असतो आपला 100 मार्काचा. किती? पहिला पेपर असतो आपला सामान्य पेपर 100चा आणि विषयाचा पेपर असतो आपला 200चा. म्हणजे एकूण टोटली किती? 300 मार्क. निगेटिव्ह मार्किंग नसते त्याच्यात. पर मार्क्स द्यायचे 2 असतात. ओके, तर लक्षात ठेवायचं आहे. चला आता सुरुवात करूया आपण पहिल्या प्रश्नापासून. ओके, पहिला प्रश्न आहे इकॉनॉमिक्सचा. बघा, पूर्ण स्पर्धेतील उद्योग संस्था दीर्घकाळात केवळ साधारण 0 नफा कमवूनही कार्यरत का राहते? पर्याय दिलेले आहे. इथे पर्याय दिलेले आहे 4 पर्याय म्हणून आपल्याला प्रश्नाचं उत्तर निवडायचं आहे. पहिला पर्याय आहे ए, दीर्घकाळात उद्योग संस्था सामाजिक दृष्ट्या पर्याप्त पातळीला कार्यरत असते. बी, दीर्घकाळात उद्योग संस्था महत्तम उत्पादन कार्यक्षमता साध्य करते. सी, दीर्घकाळात उद्योग संस्था आधीच स्वमालकीच्या उत्पादन घटकांचा संधी खर्च भरून काढत असते. डी आहे, दीर्घकाळात सर्व उद्योग संस्था समखर्च स्थितीत कार्यरत असते. या 4 पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी, दीर्घकाळात उद्योग संस्था आधीच स्वमालकीच्या उत्पादन घटकांचा संधी खर्च भरून काढत असते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 पहा. पूर्ण स्पर्धेतील उद्योग संस्थेचा अल्पकालीन पुरवठा वक्र म्हणजे काय? विद्यार्थी मित्रांनो, एका बाजूला इंग्लिशचे प्रश्न असतात इंग्लिशमधून, दुसऱ्या बाजूला मराठीमधून. तर 2 भाषेमध्ये हा पेपर असतो आपला इकॉनॉमिक्सचा. ओके, सेकंड पेपर. तर प्रश्न म्हणतो दुसरा की पूर्ण स्पर्धेतील उद्योग संस्थेचा अल्पकालीन पुरवठा वक्र म्हणजे काय? पर्याय दिलेले ए, सरासरी खर्च वक्रावरील सीमांत खर्च वक्राचा भाग. बी, सरासरी स्थिर खर्च वक्रावरील सीमांत खर्च वक्राचा भाग. सी, सरासरी बदलत्या खर्च वक्रावरील सीमांत खर्च वक्राचा भाग. ऑप्शन आहे डी, सीमांत खर्च वक्रावरील सरासरी बदलत्या खर्च वक्राचा भाग. तर या 4 पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी, पूर्ण स्पर्धेतील उद्योग संस्थेचा अल्पकालीन पुरवठा वक्र म्हणजे सरासरी बदलत्या खर्च वक्रावरील सीमांत खर्च वक्राचा भाग. हा प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 पहा. जेव्हा एकूण उत्पादन महत्तम बनते तेव्हा सरासरी उत्पादन डॅश डॅश असते आणि सीमांत उत्पादन ब्रॅकेट डॅश डॅश असते. तर आपल्याला या ब्रॅकेटमध्ये आपल्याला जे डॅश डॅश दिलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला ह्या प्रश्नामधून जे आहे या ऑप्शन मधून उत्तर आपल्याला इथे भरायचं आहे. पर्याय दिलेले महत्तम किमान. बी, किमान महत्तम. सी, घटणारे 0.
डी आहे शून्य घटणार. तर या चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी. बघा उत्पादन जे आहे ते हे घटणारे, इथं या ठिकाणी घटणारे असते आणि सीमांत उत्पादन हे इथे शून्य जे आहे ते शून्य असते. किती असते? शून्य असते. तर पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4. बर्गसन सॅम्युएल्सन सामाजिक कल्याण फल दृष्टिकोनातून जेव्हा डॅश 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 जेव्हा सामाजिक कल्याण महत्तम होते. पर्याय दिलेले आहे. 1. सामाजिक तटस्थता वक्र उपयोगिता शक्यता वक्राला स्पर्शून जातो. बी आहे सामाजिक तटस्थता वक्र उपयोगिता शक्यता वक्राला छेदतो. सी आहे सामाजिक तटस्थता वक्र उत्पादन शक्यता वक्राला स्पर्शून जातो. आणि ऑप्शन नंबर आहे डी सामाजिक तटस्थता वक्र उत्पादन शक्यता वक्राला छेदतो. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए सामाजिक तटस्थता वक्र उपयोगिता शक्यता वक्राला स्पर्शून जातो. प्रश्न क्रमांक 5. किंमत नेतृत्व कायम राखण्यासाठी डॅश 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 अशी खातरजमा प्रबळ शक्तिशाली उद्योग संस्थेने केली पाहिजे. पर्याय आहे. 1. लहान उद्योग संस्था बाजार वाटप करारानुसार ठरलेल्या पातळीपेक्षा कमी किंवा जास्त उत्पादन करणार नाहीत. बी. प्रबळ उद्योग संस्था बाजार किमतीपेक्षा अधिक किंमत आकारणार नाही. सी. लहान उद्योग संस्था उत्पादनाचा दर्जा सुधारणार नाही. आणि ऑप्शन नंबर डी लहान उद्योग संस्था नाविन्यता अंमलात आणणार नाही. याला ऑप्शन देऊन द्यायचा आहे. ओके एबीसी. तर बघा या 5व्या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए लहान उद्योग संस्था बाजार वाटप करारानुसार ठरलेल्या पातळीपेक्षा कमी किंवा जास्त उत्पादन करणार नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 पाहूया. प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक 6 पहा. चेंबरलिन यांच्या पर्यायी दृष्टिकोनातून नुसार मक्तेदारीयुक्त स्पर्धेतील उद्योग संस्थेमध्ये अतिरिक्त क्षमता का निर्माण होते. पर्याय दिलेले आहे. ए. मुक्त प्रवेश व निर्गमन असूनही क्रियाशील किंमत स्पर्धेचा अभाव. बी. क्रियाशील किंमत स्पर्धा आणि मुक्त प्रवेश व निर्गमन. सी. क्रियाशील किंमत स्पर्धा आणि ऑप्शन नंबर डी मुक्त प्रवेश व निर्गमन. ती या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए मुक्त प्रवेश निर्गमन असूनही क्रियाशील किंमत स्पर्धेचा अभाव. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7. कल्याणकारी अर्थशास्त्र आणि सरकारी धोरणाच्या निर्मितीमध्ये खालीलपैकी कोणती संकल्पना अधिक महत्वाची आहे. पर्याय दिले आहे. उदासीनता वक्र. बी. ग्राहक अधिशेष. सी. समसीमांत उपयोगिता. डी. अभिव्यक्त पसंती. ती या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी ग्राहक अधिशेष. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 पहा. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी कोणते प्रतिकूल निवडीचे उदाहरण आहे. पर्याय आहे. ए. वापरलेली कार खरेदी करणे. बी. आरोग्य विमा खरेदी करणे. सी. उच्च गुणवत्तेचे उत्पादन खरेदी करणे. डी. भांडवली बाजारात गुंतवणूक करणे. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर मिस झालेलं आहे. कारण की सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत हा पेपर घेतला जातो. तर त्यांच्या अँसर की मध्ये हा प्रश्न जो 8वा हा मिस आहे. याचं उत्तर जे आहे हा प्रश्न एक तर कदाचित त्यांनी चुकीचा टाकला असेल किंवा या प्रश्नाचं उत्तर ते अँसर की मध्ये दिले नसेल, त्यामुळे हे मिस आहे. तर चला आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आपण 9वा प्रश्न घेऊया. ओके प्रश्न क्रमांक 9 पाहूया. कल्याणकारी अर्थशास्त्राच्या कोणत्या प्रमेयांनी विचार केला की सामान्य स्पर्धात्मक संतुलन पॅरेटो इष्टतम आहे. पर्याय आहे. ए. कल्याणकारी अर्थशास्त्राचे केवळ प्रथम प्रमेय. बी आहे कल्याणकारी अर्थशास्त्राचे केवळ दुसरे प्रमेय. सी आहे कल्याणकारी अर्थशास्त्राचे दोन्ही पहिले आणि द्वितीय प्रमेय. ऑप्शन नंबर डी आहे कल्याणकारी अर्थशास्त्राचे पहिले किंवा दुसरे प्रमेय नाही. ती या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए कल्याणकारी अर्थशास्त्राचे केवळ प्रथम प्रमेय. प्रश्न क्रमांक 10
खालीलपैकी कोणते जोखीम संकल्पना स्पष्ट करते? पर्याय ए, जेव्हा संभाव्य निष्पत्तीची परिवर्तनशीलता खूप जास्त असते. बी, जेव्हा संभाव्य निष्पत्तीची परिवर्तनशीलता खूप कमी असते. ऑप्शन नंबर सी, जेव्हा संभाव्य निष्पत्तीची परिवर्तनशीलता स्थिर असते. डी, जेव्हा संभाव्य निष्पत्तीची परिवर्तनशीलता अत्यंत अचूक असते. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए, जेव्हा संभाव्य निष्पत्तीची परिवर्तनशीलता खूप जास्त असते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 पहा. खालीलपैकी कोणते विधान शुद्ध स्पर्धेच्या गृहीतकासाठी बरोबर आहे? खाली दिलेल्या संकेतांमधून योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे. पहिलं दिलेलं आहे शुद्ध स्पर्धेतील पेढी किंमत स्वीकार्यता असते. दुसरं आहे पेढ्या एकविध उत्पादने तयार करतात. 3 आहे या बाजारामध्ये पेढ्यांचा मोठ्या संख्येने समावेश होतो. आणि 4थ्या नंबरला आहे पेढ्या बहुविध वस्तूंचे उत्पादने करतात. पर्याय दिलेले आहे ए 1, 2 आणि 3. त्यानंतर बी ला आहे 1 आणि 2 फक्त. सी ला आहे 2 आणि 3 फक्त. डी ला आहे 1, 2 आणि 3. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर डी. कोणतं आहे? ऑप्शन नंबर डी, 1, 2 आणि 3 हे बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 पहा. सीपी बरोबर के वाय पी या समीकरणामध्ये के हा घटक डॅश 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 याद्वारे निर्धारित केला जातो. तर त्यासाठी 1 ला आहे व्याजदर, 2 ला आहे मानवेतर संपत्तीचे मानवी संपत्तीशी असलेले प्रमाण, 3 ला आहे एखाद्याची संपत्ती वाढवण्याची इच्छा, 4 ला आहे चलन विस्ताराचा दर आणि 5 ला आहे स्थायी उत्पन्न. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे 12व्या क्रमांकाच्या ऑप्शन नंबर ए, 1, 2 आणि 3 हे जे हे निर्धारित केले जाते घटक. ठीक आहे. त्यानंतर 13वा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणते केनचे अल्पकालीन उपभोग फलन आहे? पर्याय आहे ए सी बरोबर ए प्लस बी वाय, बी सी बरोबर ए मायनस बी वाय, ऑप्शन नंबर सी बरोबर बी वाय, ऑप्शन नंबर डी सी बरोबर ए बी वाय. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, सी बरोबर ए प्लस बी वाय. त्यानंतर 14वा प्रश्न आहे. जेव्हा व्यक्ती किंवा कुटुंबाचे उत्पन्न कमी होते तेव्हा त्यांचा उपभोग खर्च त्याच प्रमाणात कमी होत नाही. याला डॅश 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 काय असे म्हणतात. पर्याय दिले प्रदर्शन परिणाम, बी उत्पन्न परिणाम, सी रॅशेट परिणाम, डी उठाव परिणाम. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं ऑप्शन नंबर सी रॅशेट परिणाम. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 पहा. बरोबर विधान ओळखा. या विधानावरून आपल्याला बरोबर विधान ओळखायचं आहे. बघा ए ला विधान आहे हस्तांतरण देयके व सार्वजनिक कर्जावरील निव्वळ व्याज देयके सामाजिक लेखांकन पद्धतीतील परराष्ट्रीय खात्यामध्ये देयके म्हणून समाविष्ट होतात. बी हस्तांतरण देयके व सार्वजनिक खर्चावरील निव्वळ व्याज देयके सामाजिक लेखांकन पद्धतीतील उपभोग खात्यामध्ये देयके म्हणून समाविष्ट होतात. सी आहे हस्तांतरण देयके व सार्वजनिक कर्जावरील निव्वळ व्याज देयके सामाजिक लेखांकन पद्धतीतील भांडवली खात्यामध्ये आवक म्हणून समाविष्ट होतात. ऑप्शन नंबर डी हस्तांतरण देयके व सार्वजनिक कर्जावरील निव्वळ व्याज देयके सामाजिक लेखांकन पद्धतीतील उपभोग खात्यामध्ये आवक म्हणून समाविष्ट होतात. हे 4 पर्याय दिलेले या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर डी हस्तांतरण देयके व सार्वजनिक कर्जावरील निव्वळ व्याज देयके सामाजिक लेखांकन पद्धतीतील उपभोग खर्चामध्ये आवक म्हणून समाविष्ट होतात. कशाचं उत्तर आहे तर या 15व्या प्रश्नाचं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 पहा. खालीलपैकी कोणती विधान असत्य आहे? पर्याय हे ए भारतामध्ये दुहेरी विनिमय दर पद्धती होती, बी भारतीय रुपया हा पाऊंड स्टर्लिंग सोबत लिंक होता, ऑप्शन नंबर सी भारत हा IMF चा संस्थापक सदस्य देश आहे, ऑप्शन नंबर डी आहे भारताचे स्वातंत्र्यापासून लवचिक विनिमय दर पद्धतीचा स्वीकार केला आहे. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी भारताने स्वातंत्र्यापासून लवचिक विनिमय
दर पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17 पहा. एलएम वक्राच्या केंद्रीय टप्प्यामध्ये डॅश डॅश आपल्याला इथे पर्याय मधून उत्तर शोधायचं आहे. पर्याय दिले: ए मौद्रिक धोरण पूर्णपणे प्रभावी ठरते, बी राजकोषीय धोरण प्रभावी नसते, सी आहे ए आणि बी ही दोन्ही विधाने बरोबर आहेत, ऑप्शन नंबरला डी आहे ए आणि बी ही दोन्ही विधाने चुकीची आहे. हे चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी ए आणि बी ही दोन्ही विधाने चुकीची आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18. संतुलित अर्थसंकल्प गुणक बीबीएम असे नमूद करते की जर सरकारी खर्च आणि कर समान रकमेमध्ये बदलले तर उत्पन्नामध्ये सरकारी खर्चाच्या बदलांच्या रकमेनुसार बदल होईल आणि गुणकाचे मूल्य डॅश डॅश असते. पर्याय आहे ए 1, बी आहे 0.5, 3 आहे, सी आहे 3.5, डी आहे 3. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए 1 काय असते, गुणकाचे मूल्य 1 असते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19 पहा. चलनवाढ विरोधी धोरणामुळे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात झालेला संचयी घट आणि चलन विस्तारात झालेली प्रत्यक्ष घट यातील गुणोत्तर म्हणजे डॅश डॅश होय. पर्याय आहे चलन विस्तार बेरोजगारी सममूल्यन, बी त्याग गुणोत्तर, ऑप्शन नंबर सी वृद्धी चलन विस्तार सममूल्यन, डी आहे वृद्धी किंमत सममूल्यन. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी त्याग गुणोत्तर. प्रश्न क्रमांक 20 पहा. खालीलपैकी कोणते विधान सनातनवादी अर्थशास्त्राच्या तत्वात बसत नाही. पर्याय दिलेले ए. ते यामध्ये खालील विधान दिलेले आहे 5 पर्यंत, त्यामध्ये आपल्या नंतर पर्याय प्रश्नाचा शोधाचा आहे. विधान दिले: एक विधान आहे पुरवठा हा मागणी इतकाच असतो, दुसरे विधान आहे पैसा हा मूल्य संचयाचे साधन म्हणून वापरला जातो, तिसरे विधान आहे व्याजदर लवचिक असतो, चौथं विधान आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वयंसंतुलित नसते, पाचवं विधान आहे अर्थव्यवस्थेमध्ये सरकारचा हस्तक्षेप नसतो. यामध्ये पर्याय दिलेले आहे 4. ए ला आहे 1 आणि 2, बी 2 आणि 3, सी फक्त 2, डी आहे 2 आणि 4. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी 2 आणि 4. 2 आणि 4 म्हणजे आपल्याला या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे 2 आणि हे 4. म्हणजे पैसा हा मूल्य संचय याचे साधन म्हणून वापरला जातो. त्यानंतर भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वयंसंतुलित नसते म्हणजे बदलत असते. त्यानंतर प्रश्न क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 21 पहा. तरलता पसंती वक्र हा डावीकडून उजवीकडे खाली उतरता असतो कारण डॅश डॅश आपल्याला ऑप्शन भरायचा. पर्याय जेव्हा व्याजदर कमी असतात तेव्हा केंद्रीय बँका पैशाचा पुरवठा कमी करतात, बी ला आहे व्याजाचा दर कमी होतो, पैसा धारण करण्याच्या संधी खर्चामध्ये बदल होत नाही, सी व्याजाचा दर वाढतो, पैसे धारण करण्याच्या संधी खर्चामध्ये देखील वाढ होते, ऑप्शन डी आहे व्याजाचा दर वाढतो, पैसे धारण करण्याच्या संधी खर्चामध्ये घट होते. ते 21व्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी व्याजाचा दर वाढतो, पैसे धारण करण्याच्या संधी खर्चामध्ये देखील वाढ होते. प्रश्न क्रमांक 22 भांडवली साठ्यातील बदल आणि उत्पादन पातळीतील बदल यातील तांत्रिक संबंधाला डॅश डॅश असे म्हणतात. पर्याय ए उत्पादन सहगुणक, बी गुणक सहगुणक, सी वाढीव भांडवल उत्पादन गुणोत्तर, डी आहे गुंतवणूक गुणोत्तर. ती या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी वाढीव भांडवल उत्पादन गुणोत्तर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23 पहा. सर्व उपलब्ध माहितीचा वापर करून लोक त्यांच्या अपेक्षा त्वरित तयार करतात आणि सुधारतात, तसेच हुशारीने किमतीतील बदलांचा अंदाज घेतात आणि त्या आधारावर त्यांच्या अपेक्षा तयार करतात. हे विधान डॅश डॅश शी संबंधित आहे. पर्याय दिलेले आहे ए सनातनवादी सिद्धांत, बी केन्शियन सिद्धांत, सी अनुकूलन अपेक्षा दृष्टिकोन, डी आहे तर्कसंगत अपेक्षा दृष्टिकोन. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी तर्कसंगत अपेक्षा दृष्टिकोन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24 पुढीलपैकी कोणते उदाहरण नकारात्मक बाह्यतेचे नाही. पर्याय आहे ए वायू प्रदूषण, बी लसीकरण, सी पाण्याचे दूषितीकरण, डी आहे गुन्हा. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी लसीकरण. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25 पहा. पुढीलपैकी कोणती विधान समसीमांत त्याग तत्वाबाबत योग्य आहे. पर्याय ए प्रत्येक करदाता
कर व्यवस्थेमुळे समान निरपेक्ष नुकसान सहन करतो. बी प्रत्येक करदाता कराचा भार अशा प्रकारे सहन करतो की करपूर्व उत्पन्नाची सीमांत उपयोगिता प्रत्येकासाठी समान असते. सी प्रत्येक करदाता कराचा भार अशा प्रकारे सहन करतो की करोत्तर उत्पन्नाची सीमांत उपयोगिता प्रत्येकासाठी समान असते. आणि ऑप्शन नंबर डी प्रत्येक करदाता कराचा भार अशा प्रकारे सहन करतो की प्रत्येक वस्तूची सीमांत उपयोगिता प्रत्येकासाठी समान असते. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर सी. प्रत्येक करदाता कराचा भार अशा प्रकारे सहन करतो की करोत्तर उत्पन्नाची सीमांत उपयोगिता प्रत्येकासाठी समान असते. प्रश्न क्रमांक 26 पहा. बंदिस्त अर्थव्यवस्थेमध्ये जर सीमांत उपभोग प्रवृत्ती 0.75 असेल आणि सरासरी कर दर 30% असेल तर सरकारी खर्च गुणकाचा आकार किंवा मूल्य किती असेल? पर्याय दिलेले ए 3.2, बी 2.1, सी 4.25, डी 3.1. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचा उत्तर ऑप्शन नंबर बी 2.1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27 पहा. केंद्रीय अर्थसंकल्प 2023 ते 2024 नुसार 2023 ते 2024 या आर्थिक वर्षामध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केली जाणारी एकूण हस्तांतरणे एकूण सार्वजनिक खर्चाच्या डॅश डॅश अंदाजित आहेत. पर्याय दिलेले ए 37.36%, बी 41.36%, सी 44.36%, डी 31.36%. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी 41.36%. प्रश्न क्रमांक 28. असमान करदेय क्षमता असणाऱ्या करदात्यांवर असमान करदराप्रमाणे कर आकारणे म्हणजे डॅश डॅश होय. पर्याय ए क्षैतिज समता, बी आहे लंबरेषीय समता, सी करदेय क्षमता, डी आहे कर चुकवेगिरी. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी लंबरेषीय समता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29. खालीलपैकी अंतर्निहित लवचिकतेचा पर्याय ओळखा. पर्याय ए कल्याणकारी अनुदाने, बी मूलभूत संसाधनावरील खर्च, सी वित्तीय तूट, डी बेरोजगार भत्ता. चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी बेरोजगार भत्ता. प्रश्न क्रमांक 30. संतुलित अंदाजपत्रक गुणकतत्व खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत प्रत्ययास येते? पर्याय ए हस्तांतरणीय देयके शून्य असतात, बी त्रिकोण वाय ऑब्लिक त्रिकोण जी ऋणात्मक असते, सी प्रतिगामी कर रचना, डी मर्यादित कराधार. या चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए हस्तांतरित देयके शून्य असतात. प्रश्न क्रमांक 31. 2023 ते 2024 सालच्या केंद्रीय अर्थसंकल्पानुसार सार्वजनिक खर्चाची उतरत्या क्रमाने मांडणी करा. कर दिलेले आहे त्यांची उतरत्या क्रमाने जे आहे तर ते मांडणी करायची आहे सार्वजनिक खर्चाची. 1 नंबरला आहे केंद्र राज्य योजना, 2 ला आहे व्याज देयके, 3 ला आहे कर आणि करेत्तर महसुलातील राज्यांचा वाटा आणि 4 नंबरला आहे केंद्र पुरस्कृत योजना. पर्याय दिलेले आहे इकडे बघा. 1 ला आहे 1, 2, 3, 4 अशा क्रमाने दिले. त्यानंतर बी ला आहे 3, 2, 1, 4, सी 2, 3, 1, 4, डी 4, 3, 2, 1. तर अशा प्रकारची आहेत. आपल्याला प्रश्न विचारला आहे बघा. आता या प्रश्नाचं जे उत्तर आहे आपल्याला काय विचारलंय की याची उतरत्या क्रमाने मांडणी करा. कशा उतरत्या प्रमाणे? तर या प्रश्नाचं उत्तर ऑब्जेक्ट नंबर सी. पहिल्या नंबरला 2, दुसऱ्या नंबरला 3, तिसऱ्या नंबरला 1, चौथ्या नंबरला 4. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32. केळकर समितीच्या शिफारशी पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे? पर्याय आहे ए वित्तीय एकत्रीकरण, बी सरकारी आस्थापनांच्या खाजगीकरणाची मार्गदर्शक तत्वे, सी ऊर्जा क्षेत्रातील सुधारणा, डी कर आघात. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए वित्तीय एकत्रीकरण. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33. कर आघाताच्या प्रसार सिद्धांतानुसार 1 ला आहे कर भार हा समाजात स्थलांतरित आणि पुनर्स्थलांतरित होत राहतो. 2 ला आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष करांच्या माध्यमातून कर आघाताचा प्रसार होण्याची शक्यता अधिक असते. 3 ला आहे नवे कर हे जुन्या करापेक्षा अधिक श्रेयस्कर असतात. आणि 4 ला आहे कर भाराच्या प्रसाराचा कर घाताशी संबंध असतो. पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे ते आपल्याला या पर्यायामधून शोधायचं आहे. पर्याय दिलेले इकडे 4. ए ला आहे फक्त 3, बी 1, 2, 4, सी ला आहे 2 आणि 3, डी ला आहे फक्त 1. तर बघा
या चारही पर्यायामधून या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी 1, 2 आणि 4 हे आन्सर बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 34 पहा. हेरॉड प्रतिमानानुसार वृद्धीचा नैसर्गिक दर कार्यरत लोकसंख्येच्या सध्याच्या वृद्धी दर आणि ऑब्लिक डॅश डॅश प्रगतीच्या सध्याच्या संभाव्यद्वारे निर्धारित केला जातो. पर्याय दिलेले आर्थिक, बी सामाजिक, तांत्रिक, डी सामाजिक आर्थिक. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचा ऑप्शन नंबर सी तांत्रिक. त्यानंतर प्रश्न क्रमांक 35 मार्क्स यांच्या आर्थिक वृद्धी सिद्धांतातील अवस्थांचा योग्य क्रम काय आहे ते लावायचा आहे. पहिले आहे गुलामगिरी, दुसऱ्याला भांडवलशाही, सी आदिम साम्यवाद, 4 सरंजामशाही, 5 समाजवाद, 6 आहे साम्यवाद. पर्याय दिलेल्या पर्यायामधून आपल्याला प्रश्न उत्तर जे निवडायचं आहे. पर्याय 1 ला 1, 2, 3, 4, 5, 6 अशा क्रमाने दिलेले आहे. बी ला 1, 4, 5, 2, 3, 6. सी ला आहे 3, 1, 4, 6, 2, 5. डी ला आहे 3, 1, 4, 2, 5, 6. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर डी. पहिल्या नंबर 3, 1, 4, 2, 5 आणि 6 या प्रश्नाचं उत्तर या क्रमाने येणार आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 36 पहा. विकासात्मक नियोजनासाठी कुठल्या आर्थिक वृद्धी प्रतिमानात भांडवल उत्पादन गुणोत्तराचे समर्थन केले गेले. पर्याय हेरॉड डोमर प्रतिमान, बी सोलो प्रतिमान, सी कल्डर प्रतिमान, डी फेल्डमन प्रतिमान. ते चारही पर्याय या प्रश्नाचा ऑप्शन नंबर ए हेरॉड डोमर प्रतिमान. 37वा प्रश्न आहे नव उदारमतवाद आर्थिक वृद्धीवर कशा प्रकारे प्रभाव पाडतो. पर्याय दिलेले मुक्त बाजार यंत्रणा, त्यानंतर आर्थिक स्वातंत्र्य, कार्यक्षम वाटप, आर्थिक वृद्धी. त्यानंतर बी ला नियंत्रित बाजार, राजकोषीय धोरणात्मक हस्तक्षेप, बाजार विकृती, आर्थिक वृद्धी. सी ला नियंत्रित बाजार, विस्थापन, सामाजिक बदल आणि आर्थिक वृद्धी. त्यानंतर डी ला बाजार मुक्त बाजार यंत्रणा, सामाजिक बंधने. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए आधी मुक्त बाजार यंत्रणा, त्यानंतर आर्थिक स्वातंत्र्य, त्यानंतर कार्यक्षम वाटप आणि नंतर आर्थिक वृद्धी अशा प्रकारे हा क्रम येणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 38 शहरी बेरोजगारी नियंत्रणात आणण्यासाठी केनिया या देशात सर्वात पहिल्यांदा या प्रतिमानाचा अवलंब केला गेला. ऑप्शनला आहे ए लुईस प्रतिमान, बी हॅरिस टोडारो प्रतिमान, सी कॉप डग्लस उत्पादन प्रतिमान सिद्धांत, त्यानंतर डी ला आहे असंतुलित वृद्धी सिद्धांत. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचा ऑप्शन नंबर बी हॅरिस टोडारो प्रतिमान या प्रतिमानाचा अवलंब जे आहे ते केनिया देशामध्ये पहिल्यांदा केला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 39 पहा. आर्थिक वृद्धीच्या सोलो प्रतिमानानुसार हे विशद होते. ऑप्शन आहे ए उत्पादनाचे एका विशिष्ट बिंदूला निर्धारण, बी श्रम आणि भांडवलाच्या निश्चित परिमाणानुसार उत्पादनाची निश्चिती, सी बचत, लोकसंख्या वाढ आणि तंत्रज्ञानात्मक बदलांचा उत्पादनावर परिणाम कसा होतो, डी आहे अर्थव्यवस्थेतील उत्पादनाचे स्थितिक वाटप, उत्पादन आणि वितरण. तर या 39व्या प्रश्नाचे जे उत्तर आहे 39व्या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन नंबर सी बचत, लोकसंख्या वाढ, तंत्रज्ञानात्मक बदलांचा उत्पादनावर परिणाम कसा होतो अशा प्रकारचा आर्थिक वृद्धीच्या सोलो प्रतिमानात विशद होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 40 पहा. जोन रॉबिन्सन यांच्या सुवर्ण युग समतोल सिद्धांतानुसार राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे डॅश डॅश ची बेरीज होय. पर्याय दिले एकूण वेतन आणि एकूण नफा, बी एकूण उत्पादन आणि एकूण मागणी, सी एकूण भांडवल आणि एकूण श्रम, डी एकूण खंड आणि एकूण आदाने. ती या 40व्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए एकूण वेतन आणि एकूण नफा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 41 पहा. खालीलपैकी कोणती व्यूहरचना असंतुलित आर्थिक वृद्धीसाठी योग्य ठरेल. पर्याय आहे निवडक क्षेत्रांमध्ये हेतुपूर्वक असमतोल निर्माण करणे, बी सर्व क्षेत्रांमध्ये एकाच वेळी गुंतवणूक करणे, सी मोठा धक्का, डी आहे संतुलित क्षेत्रीय विकास. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए निवडक क्षेत्रांमध्ये हेतुपूर्वक असमतोल निर्माण करणे. त्यानंतर 42वा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. सोलो यांच्या वृद्धी प्रतिमानामध्ये अर्थव्यवस्था स्थिर स्थिती वृद्धी मार्ग अनुभवते कारण डॅश डॅश जिथे उत्तर लिहायचं आहे. पर्याय भांडवल श्रम गुणोत्तर कालानुरूप,
समतोल पातळीला समायोजित होते. बी उत्पादन गुणके स्थिर असतात. सी लोकसंख्या वृद्धी स्थिर असते. डी आहे तंत्रज्ञानात्मक बदल श्रमाची बचत करणारा असतो. या चारही पर्यंत या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए भांडवल श्रम गुणोत्तर कालानुरूप समतोल पातळीला समायोजित होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 43 पहा. अंतर्जात वृद्धी प्रतिमानामध्ये पुढीलपैकी कोणते चल अंतर्जात मानलेले आहे? पर्याय आता घटक दिलेले आहे त्यामधून आपल्याला ते उत्तर लिहायचं. बघा, पहिल्या नंबरला कृतीतून शिकणे, 2 ला तंत्रज्ञानात्मक सुधारणा, 3 मानवी भांडवलातील गुंतवणूक, 4 ला आहे लोकसंख्या वृद्धी. पर्याय दिलेले ए फक्त 2, बी ला आहे 1 आणि 3, सी 1 3 4, ऑप्शन नंबर डी ला आहे फक्त 1 2 आणि 3. ते चारही पर्यंत या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी 1 2 आणि 3 जे आहे ते हे अंतर्जात जे मानले आहे. म्हणजे कृतीतून शिकणे, तंत्रज्ञानात्मक सुधारणा आणि मानवी भांडवलातील गुंतवणूक. ओके, हे 3 लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर 44वा प्रश्न पहा. हर्षमन यांच्या संतुलित विकास सिद्धांतानुसार पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? पर्याय दिले असंतुलित विकास धोरण विशेषतः अविकसित राष्ट्रांना लागू होते. 2 ला आहे सामाजिक आधार संरचना भांडवलाच्या अतिरिक्त क्षमता निर्मितीतून विकास परिणत होते. त्यानंतर सी ला सामाजिक आधार संरचना भांडवलाच्या तुटवडा निर्मितीतून विकास परिणत होते. त्यानंतर डी ला सामाजिक आधार संरचना भांडवल आणि प्रत्यक्ष उत्पादक उपक्रम यांच्या एकाच वेळेस घडणाऱ्या समान वृद्धीतून विकास परिणत होतो. ते चारही पर्यंतपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी सामाजिक आधार संरचना भांडवल आणि प्रत्यक्ष उत्पादन उपक्रम यांच्या एकाच वेळेस घडणाऱ्या समान वृद्धीतून विकास परिणत होतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 45 पहा. थॉमस पिक्टी यांच्या मते पुढीलपैकी कोणता प्रेरक संपत्ती विषमतेला मुख्यतः चालना देतो? बघा, पहिल्या नंबरला बचतीपेक्षा दर हा गुंतवणुकीचा दर हा बचतीपेक्षा गुंतवणुकीचा दर हा लहान असतो, मोठा असतो. सॉरी, पहिल्या नंबरला. त्यानंतर 2 नंबरला बचतीचा दर हा गुंतवणुकीपेक्षा कमी असतो. त्यानंतर सी ला भांडवलीवरील परताव्याचा दर हा आर्थिक वृद्धी दर जास्त असतो. त्यानंतर डी ला भांडवलावरील परताव्याचा दर हा आर्थिक वृद्धी दरापेक्षा कमी असतो. ती या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी भांडवलावरील परताव्याचा दर हा आर्थिक वृद्धी दरापेक्षा कमी असतो. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 46 पहा. जर बँकेने जास्त प्रमाणात परकीय चलन विकण्यापेक्षा विकत घेतले तर डॅश डॅश स्थिती निर्माण होते. पर्याय दिले अल्प, बी दीर्घ, सी अतिविक्री, डी वर्गीय. ते चारही पर्यंत या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी दीर्घ. 47वा प्रश्न आहे. दीर्घकाळ संरक्षित व्यापार धोरण असलेल्या अर्थव्यवस्थेने मुक्त व्यापार धोरणाचा अवलंब करायचे ठरल्यास अल्प कालावधीत कशामध्ये वाढ दिसून येईल? पर्याय दिले सरकारी महसूल, बी चलनवाढीचा दाब, सी उपभोक्त्यांचे संतोषाधिक्य, डी आहे स्वदेशी कंपन्यांचा फायदा. ते चारही पर्यंत या प्रश्नाचा ऑप्शन नंबर सी उपभोक्त्यांचे संतोषाधिक्य. त्यानंतर प्रश्न क्रमांक 48 पहा. खालीलपैकी कशाचा समावेश भारताच्या व्यवहार तोलामधील भांडवली खात्यात होईल? पर्याय आहे ए वस्तू व्यापार, बी बँकांच्या विदेशी ठेवी, सी विमा देय, डी आहे भारतीय हॉटेल्सने अमेरिकी नागरिकांना सेवा पुरवणे. ते या चारही पर्यंतपैकी या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी भारतीय हॉटेल्सने अमेरिकी नागरिकांना सेवा पुरवणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 49 पहा. खालीलपैकी कोणती विधाने योग्य किंवा अयोग्य आहेत ते सांगा. विधाने दिलेली आहे तर त्यावरून आपल्याला पर्याय निवडायचा आहे. 1 नंबरला व्यापार प्रणेत्यांचा असा विश्वास आहे की एखादे राष्ट्र केवळ इतर राष्ट्रांच्या खर्चावर व्यापारात नफा मिळवू शकते कारण व्यापार हा शून्य समखेड आहे. त्यानंतर विधान दुसरे दिलेले आहे. व्यापारवाद जरी कमी होत असला तरी 21व्या शतकात जिवंत आणि चांगले आहे. यामध्ये पर्याय दिलेले आहे. ए ला आहे विधान 1 योग्य आणि विधान 2 अयोग्य आहे, बी ला आहे विधान 1 अयोग्य आणि 2 योग्य आहे, सी ला ऑप्शन विधान 1 आणि विधान 2 दोन्ही योग्य आहे, डी ला आहे विधान 1 आणि विधान 2 हे दोन्ही अयोग्य आहे.
ती या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी, विधान 1 आणि विधान 2 हे दोन्ही योग्य आहे. म्हणजे व्यापार प्रेरितांचा असा विश्वास आहे की एखादे राष्ट्र केवळ इतर राष्ट्रांच्या खर्चावर व्यापारात नफा मिळवू शकते, कारण व्यापार हा शून्य समखेळ आहे. बरोबर आहे. त्यानंतर व्यापारवाद जरी कमी होत असला तरी 21व्या शतकात जिवंतपणे चांगले आहेत, हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 50 पहा. व्यापाराच्या अनुपस्थितीत एखाद्या राष्ट्राच्या उत्पादनाच्या संभाव्यतेची सीमा देखील त्याची डॅश डॅश असते. पर्याय दिलेले: संधी खर्च, बी विनिमय सीमा, सी उपभोग सीमा, डी आहे अटारकी सीमा. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी, उपभोग सीमा. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये 50 प्रश्न पाहिले. हा पहिला पार्ट आहे. सेकंड पार्ट मध्ये अजून आपण 50 प्रश्न म्हणजे 51 प्रश्नापासून तर 100 प्रश्न जे आहेत ते उद्या तुम्हाला जे आहेत आपल्या चॅनलवर पाहता येणार आहे. आज आपण इथंच थांबूया. अजून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सेकंड पार्ट घेऊन 50 प्रश्न 51 पासून 100 प्रश्न आपण उद्याला सोडून घेऊया. ठीक आहे. असेच प्रश्न पेपर जे आहे पाहण्यासाठी नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. माहिती आवडल्यास शेअर करा. तुमचे मित्र वगैरे असेल तर त्यांना सुद्धा सांगा. आपल्या चॅनलवर सराव पेपर जे आपण डेली टाकत आहे, पहिल्या पेपरचे आणि आपला सेकंड पेपर इकॉनॉमिक्सचे. ओके, चला पुढच्या व्हिडिओमध्ये अजून भेटूया. धन्यवाद मित्रांनो. गुड नाईट.